नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सिंधुदुर्गची ख्याती ही पर्यटन जिल्हा म्हणून आहे आणि सिंधुदुर्गामध्ये देवगड, मिठबाव, कुणकेश्वर, आचरा, मालवण ही पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली गावं आहेत. मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे ही मिठबावमधील एक रिअल इस्टेट साईट आहे. बेसिकली या साईटचा मी अगदी डिमॉर्केशनपासूनचा विटनेस आहे. माझे मित्र श्रीयुत केसरकर काका यांची ही साईट आहे. आता ह्या 4-5 वर्षामध्ये बरीचशी प्रोग्रेस या साईटमध्ये झालेली आहे. याच्यामध्ये ओपन प्लॉट्स आहेत, सी व्ह्यू ओपन प्लॉट्स या बाजूला फेज 1मध्ये, फेज 2 फेज 4मध्ये बंगलोचे प्रोजेक्ट्स आहेत. फेज 2 आणि फेज 3 यानंतर येणारे असं याचं स्वरूप आहे. विजिबल अंतरावर देवगड आहे. देवगडचा बीचही दिसतो आपल्याला. पुढे पवन चक्क्या वगैरे दिसतात. मध्ये कुणकेश्वरचा बीच येतो. या साईडला समोर तांबरडेकचा बीच येतो, मिठबावचा बीच येतो आणि कणकवलीपासून आणि चिपी एअरपोर्टपासून साधारणतः 1 तासाच्या अंतरावरचे असे हे प्लॉट्स आहेत. अशी साईट आहे. ऑल ॲमेनिटीज इन्क्लुडेड ही साईट आहे. मेन रोडला कोस्टल हायवेला लागून साईट आहे. पेट्रोल पंप आणि अदर कमर्शियल ॲक्टिव्हिटीज या सगळ्या आपण इथे अवेलेबल केलेल्या आहेत. त्याच प्रकारे इथे ओपन प्लॉट्स आहेत. बेसिकली ओपन प्लॉट्स आजच्या घडीला याची किंमत आहे 18 लाख रुपये आणि डेव्हलपमेंट चार्जेस 1.5 लाख रुपये. त्याच्यामधले 9 प्लॉट शिल्लक आहेत. खूप प्लॉट्स होते, बऱ्यापैकी प्लॉट्स हे सगळे सोल्ड आउट झालेले आहेत. फक्त 9 प्लॉट्स हे आहेत अवेलेबल आहेत. आपल्याला जर सी फेसिंगला ओपन प्लॉट घ्यायचा आहे, एखादा बंगलो प्लॉट घ्यायचा आहे, 2.5 गुंठ्याचा बंगलो प्लॉट आपल्याला साधारणतः 20 लाखाच्या बजेटमध्ये पडणार आहे. त्वरा करा आणि असा प्लॉट आपण बुक करा, कारण या प्लॉटची डेव्हलपमेंट बघता आणि जसा प्रोजेक्ट बुक होत जाईल तसे हळूहळू डेव्हलपमेंट कॉस्ट किंवा प्रोजेक्ट कॉस्ट ही वाढत असते. तशा प्रकारचं इथेही घडणार आहे. त्याच्यामुळे ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका. साईड बाय साईड समजा आपल्याला बंगलो प्लॉट्स नाही घ्यायचा, ओपन प्लॉट नाही घ्यायचा आणि बंगलो घ्यायचा आहे. बंगलो 1 BHK असतील, 2 BHK असतील, 3 BHK असतील आणि त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्सनुसार असतील, तर अशा स्वरूपाचे प्लॉट्स आहेत. बंगलोज आहेत, रेडीमेड बंगलोज इथे तयार आहेत. खूप सारे बंगलोज आपण मागे पाहाल. हे सगळे पूर्ण पजेशन दिलेले बंगलोज आहेत आणि आपण त्यातील काही बंगलोज आपल्याला दाखवणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास एक विनंती आहे की आपण माझं रॉयल महाराष्ट्र चॅनल, आपल्याला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपण नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून रत्नागिरी सिंधुदुर्गामधील रिअल इस्टेटमधील आपल्याला माहिती मिळणे सोपं जाईल. याच्या पुढे आपण 2 BHK बंगलो आणि 1 BHK बंगलो बघू, कम्युनिटी सेंटर बघू. एक मी खात्रीशीर सांगतो, या प्रोजेक्टचा मी फार जवळून विटनेस केलेला माणूस आहे की कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं जात नाही आहे. म्हणजे अगदी रूफिंग मटेरियलसुद्धा UPVC पाहिजे किंवा चांगलं, जितकंही चांगली टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आजच्या घडीला अवेलेबल आहे, ही सर्व टेक्नॉलॉजी इथे वापरली गेलेली आहे. कुठल्याही पद्धतीनं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता हा प्रोजेक्ट उभा राहतो आहे. आणि हा प्रोजेक्ट आपण जर रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये सी फेसिंगला जर आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर हा एकदा नक्की व्हिजिट करा. या प्रोजेक्टचं लोकेशन आहे ग्रामपंचायत मिठबाव. कोस्टल हायवेला कनेक्टेड प्लॉट आहे. देवगड शहरापासून साधारणतः 5 ते 7 किलोमीटर अंतरावरचा आणि मिठबाव गावापासून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावरचा मध्ये असलेला प्रोजेक्ट आहे. आता आपण सध्या आहोत हा अपार्टमेंट जी साईट आहे, याच्यामध्ये 3 अपार्टमेंट असणार आहेत. त्या अपार्टमेंटच्या टॉप फ्लोअरवर आहोत, साधारणतः 2nd फ्लोअरवर आहोत. हा एक फ्लोअर याच्यामध्ये ॲडिशन होणार आहे. आणि इथून जो काय व्ह्यू दिसतो आहे हा समोर हे बंगलो प्लॉटिंग सोडलं तर मध्ये MTDCचं रिसॉर्ट दिसतं आणि सगळा समुद्र, एंटायर समुद्र आपल्याला समोर विटनेस करता येतो आहे. इकडे ही तांबरडेकची खाडी जी आत येते, मिठबावची खाडी, ती संपूर्ण दिसते. पलीकडच्या साईडला कुणकेश्वर हे प्रसिद्ध मंदिर आहे आणि कुणकेश्वरचा बीच, मीठमुंबरीचा बीच, आनंदवाडी, भटवाडी याचे बीचेस, पलीकडे विजयदुर्ग, सिंधुदुर्ग पण जवळचं लोकेशन आहे. असा टुरिस्ट डेस्टिनेशन्स जवळजवळ असलेला अशा हा रिअल इस्टेट प्रोजेक्ट आहे. चला आपण याची बंगलो साईटचा एक लुक घेऊ. सो स्टे ट्यून अँड वॉच व्हिडिओ. सदर आता आपण बघतोय हा 2 BHK बंगलो आहे.
1260 स्क्वेअर फीट ह्याचं कन्स्ट्रक्शन पूर्णपणे आहे आणि हा प्लॉट साईज आहे 2.5 गुंठ्याचा. सर्व प्लॉट साईज ऑलमोस्ट हे 2.5 गुंठ्याचे आहेत. मटेरियल सिलेक्शनच्या इथे कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे, व्ह्यूमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे. अगदी तुम्ही मेटल डोअर फ्रेम जरी म्हणालात तरी हेवी मेटल डोअर फ्रेम ह्या वापरलेल्या आहेत. बेसिकली कॉन्सेप्ट अशी आहे की तुम्ही इथे 2-3 चेअर घेऊन सुद्धा आपला व्ह्यू एन्जॉय करू शकता. एंटायर समोर हा सी फेसिंगचा व्ह्यू आहे. आपल्या शेजारी पाहाल तर इथे पोजेशन घेतलेले ओनरसुद्धा इन पोजेशन. आता सोसायटीमधले काही समोर पाहाल तरीसुद्धा लोक इथं राहत आहेत. काही लोकांनी मुंबई स्थित असल्यामुळे त्यांचे बंगलो बंद आहेत. पोजेशन दिलेले काही बंगलोज आहेत, काही अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. ह्याच्यामध्ये नारळाची झाडं, आंब्याची झाडं वगैरे किंवा डेकोरेशन पर्पजसाठीची जी काय झाडं लावलेली आहेत ती सगळी आपल्याला हळूहळू दिसतील सगळ्या ह्याच्यात. हे किचन आहे इकडे. ही याची ड्राय बाल्कनी आहे. इकडे कॉमन टॉयलेट आहे. इकडे हा मास्टर बेडरूम आहे ग्राउंड फ्लोअरला. अगदी मास्टर बेडरूममधून सुद्धा आपल्याला समुद्राचा व्ह्यू येतो आहे. आणि वरतीही एक मास्टर बेडरूम आहे. मटेरियल सिलेक्शन, कलर कॉम्बिनेशन्स कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. प्रमोटर जे आहेत श्रीयुत केसरकर हे एक रिनोव्हेंट बिल्डर आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले. त्यांच्यामार्फत ही पूर्णपणे साईट डेव्हलप केलेली आहे आणि मी या साईटचा अगदी क्लोज विटनेस आहे. एक मित्र म्हणून प्रमोट करतो आहे मी बेसिकली साईट. एक सुख काय असतं तर ते सुख जिथे मिळेल अशी ही साईट आहे खूप. हे समोर आपण पाहताय हे कम्युनिटी सेंटर आहे. नारळाची वगैरे झाडं पूर्ण प्लांटेशन जे काही झालं होतं त्याची आता वाढ आपल्याला समोर या फुटेजमध्ये कळते आहे. आंब्यांची झाडं वगैरे जी काय प्लॉटमध्ये लावलेली आहेत त्या पद्धतीने कळतं. एंटायर इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. वॉटर सोर्स, सेंट्रलाइज मोठी टाकी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. खूप सुंदर असं डिझाईन या प्रोजेक्टचं आहे. 1 BHK असू दे, 2 BHK असू दे और 3 BHK असू दे, कुठल्याही प्लॉटचा व्ह्यू ऑब्स्ट्रक्ट न होता सर्व प्लॉट्सना मस्त व्ह्यू यायला पाहिजे या थीमवर काम केलेलं आहे. आणि तसंच टोटल इम्प्लिमेंटेशन इथं केलेलं आहे. आपण हे समोर बघता हे मेजर पोर्शन जे बंगलोज दिसत आहेत यांच्या बऱ्यापैकी पोजेशन्स दिल्या गेलेल्या आहेत किंवा काही पोजेशन्स देण्याच्या लेवलला आत्ता आहेत. असं पूर्णपणे स्वरूप असलेला हा प्रोजेक्ट आहे. आता याची प्राईस लिस्ट आणि प्राईसबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. या प्रोजेक्टचे बेसिक कॉस्टिंगचा ज्यावेळेला विचार केला जातो आहे त्यावेळेला 1 BHK जो बंगलो आहे विथ 2500 स्क्वेअर फीट एरिया याची लमसम कॉस्ट आहे ही 28 लाख रुपये आहे. प्लस डेव्हलपमेंट चार्जेस 1.5 लाख रुपये आणि वन टाईम मेंटेनन्स चार्जेस 1.5 लाख रुपये ॲप्लिकेबल असतील. वगळता याच्यावर GST नाही आहे. स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन हे 6% असणार आहे. 2 BHK ग्राउंड फ्लोअरचा जर बंगलो आहे फक्त तर त्याची प्राइसिंग आहे ही 30 लाख रुपये आहे. आणि 2 BHK G+1, G+1 टेरेस बंगलो आणि इतर ज्या काही ॲम्युनिटीज आहे म्हणजे 1000 स्क्वेअर फीट एरिया, 1048 स्क्वेअर फीट एरिया, 1164 स्क्वेअर फीट एरिया, 1260 एरिया म्हणजे हा जो आहे हा 1260 एरियाचा आहे. 1300 अँड 1440 हे 3 BHK मधील साइजेस आहेत. या सर्व
साईजेसची म्हणजे 2 BHK G+1 पासून 3 BHK G+1 पर्यंत, म्हणजे 1000 स्क्वेअर फीटपासून 1440 स्क्वेअर फीटपर्यंत याचा रेट आहे पर स्क्वेअर फीट 3700 रुपये आत्ताचा प्रेझेंट. त्याला डेव्हलपमेंट चार्जेस 1.5 लाख रुपये, वन टाईम मेंटेनन्स चार्जेस 1.5 लाख रुपये आणि 6% स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन हे ॲप्लिकेबल असेल. ओपन स्पेस ओपन प्लॉट्सचा मी मगाशी इंट्रोडक्शन फुटेजमध्ये बोलताना थोडीशी माझ्याकडून चूक झाली, तर त्याची प्राइसिंग आहे ही 2500 स्क्वेअर फीट 2500 स्क्वेअर फीटला 16 लाख रुपये आणि डेव्हलपमेंट चार्जेस हे 1.5 लाख रुपये त्याला ॲप्लिकेबल असतील. मी मगाशी चुकून बोलताना तो 18 लाख रुपये बोललो होतो. दॅट वॉज माय मिस्टेक अँड आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. रेट कार्डनंतर आपण इथे प्रॉपर्टी घेतलेल्या लँड ओनर्सना, प्रॉपर्टी ओनर्सचा एक फीडबॅक घेणार आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या प्रोजेक्टबद्दल. चला आपण त्यांना थोडंसं भेटूया. हां बोला. नमस्ते, मी प्रदीप यशवंत गुरव. मूळचा मी रत्नागिरीचा, पण इथे हा प्रोजेक्ट आहे आणि काही घरगुती वादविवाद भाऊबंदकी ह्याला कंटाळून स्वतंत्र घर घेण्यासाठी इथे केसरकरांच्या प्रोजेक्टविषयी कृष्णनगरीमध्ये माहिती मिळाली माझ्या मुलीकडून, कारण तिचं घर कृष्णनगरीमध्ये आहे. आणि त्याविषयी माहिती मिळाल्यानंतर मी चौकशी केली आणि कृष्णनगरीतलं एकूण बांधकाम आणि स्वच्छ व्यवहार हे पाहून मी इथे आकृष्ट झालो आणि इथे नोंदवलं घर घेण्यासाठी. आणि आता त्याला काही वर्ष ह्या कोरोना काळामध्ये गेली आणि थोडंसं लेट झालं, पण आता आम्ही ताबा घेतलेला आहे आणि इथे छानपैकी येऊन राहतो आहे, आनंद मिळतो आहे. आता छोट्या मोठ्या गोष्टी काही किरकोळ राहिल्या आहेत त्या होतील, याचं मी समाधानी आहे. इथे मला आनंद मिळतो, समुद्र समोरून दिसतो, झाडी दिसतात, माझी नातवंडं इथे खेळतात, आनंद मिळतो, बरं वाटतं. आता मला वारंवार सुट्टीमध्ये यायला खूप आवडेल. इथे समुद्रकिनारे जवळच आहेत. इथे मिठगाव तांबडडेकचा समुद्रकिनारा आहे, तिकडे कुणकेश्वरचा समुद्रकिनारा अगदी जवळ आहे, मंदिर जवळ आहे. इथलं मंदिर रामेश्वराचं मंदिर जवळ आहे, कुणकेश्वराचं मंदिर जवळ आहे. परत वातावरण तर काय अगदी छानच, त्याच्यामुळं अगदी मनापासून समाधानी आहे. आणि निवृत्तीचं नंतरचं आयुष्य इथे सुखासमाधानाने घ्यायला काही हरकत नाही, आनंद मिळते. धन्यवाद. कॅमेरा स्टार्ट. समृद्धी बोल. तर हा होता गुरव फॅमिलीचा रिव्ह्यू. संपूर्ण सहकुटुंब गुरव फॅमिली इथे इयर एंड हॉलिडेज एन्जॉय करते. ही छोटी ताई आहे. पुण्याच्या घुसमटीच्या वातावरणातून ज्यावेळेस ती इथे आली आहे, शी इज व्हेरी हॅपी. आर यू हॅपी? येस. शी इज व्हेरी हॅपी. असाच हा प्रोजेक्ट आहे. आपण हा प्रोजेक्ट जर आपण कोकणामध्ये सी व्ह्यू किंवा सी फेसिंग प्रोजेक्ट जर पाहताय तर नक्की न विसरता आपण नक्की न विसरता हा आपण प्रोजेक्ट पहा, जेणेकरून आपल्याला या प्रोजेक्टबद्दल अजूनही काही गोष्टी जाणून घेता येतील. या खाली यांचे नंबर्स आपल्याला दिलेले आहेत. तसेच आपण माझा रॉयल महाराष्ट्राचा रेफरन्स देऊन जरी रत्नाकर धुरी हे इथले प्रॉपर्टी मॅनेजर आहेत, वगळता केसरकर काका, प्रणय या सगळ्यांशी आपण कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट ही फार इझी होऊन जाईल. क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. खूप छान असा प्रोजेक्ट आहे. आज हा प्रोजेक्टमध्ये इथेच थांबतो. भविष्यात या प्रोजेक्टचे अजूनही व्हिडिओ येतील. धन्यवाद.